आशू पाटील, त्यानंतर गुरुदत्त ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष आदरणीय दीपेशदादा पाटील हे या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. कुमार गाबड, नितेश पाटील आणि घेऊन जाते सरळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी सामन्याला ते सुरुवात. पहिला सामना, पहिला चेंडू आणि पहिला चेंडू बाहेर कट होणारा पंच तटस्थ आहेत. समीर कदमच्या हातामध्ये चेंडू, जयेश बनसोडे आणि अनिकेत मुळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली. पहिला सामना या MPLचा आणि या पहिल्या सामन्यातला पहिला थरार कसा आहे. या मैदानात ज्या वेळेला तुम्ही आतमध्ये एंट्री केलीत त्यावेळेला समोर बिलकुल बघितल्यानंतर तुम्हाला पहिली स्क्रीन दिसते, पण जर व्यासपीठाच्या दिशेने याल तर आणि समोर जर बघाल तर खूप चांगलं खेळाडू कक्ष म्हणजेच डगआउट जे सर्वांचं लक्ष वेधून घेतं आणि प्रेक्षकांसाठी काहीसा खुला ठेवलेला असा तो स्पेस, खोली जागा, तिथून प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटत आहेत. सामन्याला सुरुवात झाली. प्ले बॉयज मागील स्पर्धेमध्ये म्हणजे आकाशी प्रीमियर लीगमध्ये या संघाला आपण फायनलमध्ये पाहिलं आणि फायनलमध्ये थोडा मागे जरूर राहिला, पण पुन्हा एकदा ती भरारी घेण्यासाठी तो तयार झालाय. या स्पर्धेला डॉन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला फिलिप्सने अडवलाय. रनआउटची संधी, परंतु नाही चेंडू हातामध्ये प्रॉपर आला. एकच धाव मिळतीये. 4 चेंडू 3 धावा अशी सुरुवात आणि या 4 चेंडू 3 धावा झाल्यानंतर आता पहिल्या षटकातील जसा शेवट जवळ येतोय चाहूल लागते प्ले बॉयजला एका चौकाराची. या मैदानाचा इतिहास आहे. 40 धावा सुद्धा पार होताना आपण बघितल्यात आणि एका वेळेला 25 धावांचा बचाव सुद्धा बघितलाय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला एका धावेसाठी चेंडू खेळलाय. ॲज अ प्लेयर म्हणून जयूने लास्ट इयर फायनल खेळली होती आणि तो आता या प्ले बॉईज फुलपाडा दरम्यान पहिली मॅच खेळताना दिसतोय. समीर कदम या मैदानावरती फायनल खेळण्याचा त्यांना सुद्धा अनुभव आहे आणि त्यामुळे हे बॅटल बघण्यासारखं असणार आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा चेंडूला खेळलंय. एकच धाव येते. सिंगलने धावफलक पुढे जाईल. घड्याळामध्ये 4:15 झालेली आहेत आणि त्यावेळेला एवढी मोठी गर्दी आहे. ज्यावेळेला तुम्ही 7, 8, 9 नंतर किंवा 10 वाजेपर्यंत येतात त्यावेळेला हे मैदान चारी बाजूने तुडुंब भरलेलं असतं प्रेक्षकांनी. मागील वर्षाचा रेकॉर्ड ब्रेक क्राऊड आपण बघितला होता, ज्यावेळेला मैदानाच्या बाहेर प्रचंड गर्दी प्रेक्षकांची होती. तुम्ही गेटपासून त्या दुसऱ्या टोकापर्यंत जायला किमान 15 मिनिटं 20 मिनिटं लागत होते. पहिलं षटक संपलं. 5 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकामध्ये विकास धसकर चिका बॉलिंग मार्कवरती आलाय. टॅप केलं चेंडूला. जयूने चेंडू मागे निघून चाललाय. एक धाव येताना दिसते. व्यासपीठावरती उपस्थित आमचे सर्व मान्यवर, त्यानंतर मनलपाड्यातील ग्रामस्थ, प्रत्येकाचा रोल खूप वेगळा आहे आणि मोठा आहे, तितकाच महत्वाचा. यावेळेला ड्राईव्ह केला, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. रोहितच्या हातामध्ये चेंडू, रनआउटची संधी, परंतु नाही तिथे धाव घेता आली. चांगली फिल्डिंग रोहित पाटीलची बघायला मिळाली. अनिकेत मुळे आणि जयेश बनसोडे ही अशी 2 नावं आहेत. मागील 3 वर्षाचा 4 वर्षाचा जर का कालखंड काढाल तर त्याच्यामध्ये या दोघांचा खेळ खूप चांगल्या प्रकारे शाईन झालाय आणि आपल्या सर्वांसमोर त्यांनी सादर सुद्धा केलाय. डाऊन द ग्राउंड, गॅपमधून नाही चेंडू हातामध्ये. रवी करत, रनआउटची संधी. कोण बाद? चेक केलं जाणार आहे काय पार केलंय का. येस, डीजे थोडं थांबवतोय. रनआउटची संधी, रनआउट कोण झाला याच्यासाठीचा हा प्रश्न. कोणाचे पाय कुठे, अनिकेत कुठे होता, जयू कुठे होता आणि ते असताना बॉल केव्हा स्टंपवरती लागला. इट्स अ डिफिकल्ट टास्क. बघा आमच्या स्क्रीनच्या मागे कोणतरी त्याने हात दाखवून सुद्धा जोक सपाट. आमचे दोन्ही पंच सुशांत पाटील आणि गंभीर पाटील वेल नॉलेज आणि क्लॅश ज्यावेळेला यष्टीला चेंडू लागलाय त्यावेळेला त्यांची जी पोझिशन आहे दोघांची तिथे झूम मारायचं आहे जेणेकरून समजून येईल. फुट पोझिशन, फुट आणि त्या नो लाईनचा डिस्टन्स हा आता काहीसा कुठे ना कुठेतरी हा अंतर सांगता दिसणार. यस, जयू बनसोडे बिलकुल क्लिअर होता. बघा नो लाईनच्या जवळपास जयूचा पाय होता आणि त्यावेळेला अनिकेत मुळे हा खेळपट्टीच्या डाव्या बाजूला काहीसा मागे होता आणि त्यामुळे फलंदाज बाद. पहिला विकेटचं पतन, पहिला हादरा. बघा डगआउटमध्ये बसलेले जे खेळाडू आहेत, खुर्च्या तुमच्यासाठी आहेत, तुम्हाला सगळ्यांना वरती बसायचं आहे. तुम्ही कॅमेरामध्ये एकदम क्लिअर विजिबल होत आहे, त्यामुळे आपण व्यवस्थित
डिसिप्लिनमध्ये बसाल तर चांगले वाटेल. गुरुदत्ताचे व्हॉलेंटियर्स आपण त्यांना गाईड करायचं आहे. त्यासाठी हे जे डगआउट आहे हो, यावेळेला रनआउटची संधी. चेंडू मागे, काय इथे डिक्लेअरच्या येस, पंचांचा बोट हवेत, फलंदाज बाद. बघा डगआउटचं रूल आहे, मनोलपाडा प्रीमियर लीगच्या वतीनं सांगण्यात आलाय. डगआउटमध्ये फक्त 3 खेळाडू एक्स्ट्रा बसतील प्लेयर्स वगळता, त्या व्यतिरिक्त कोणी नाही. म्हणजे प्लेयर तुमचे 10 आणि 3 खेळाडू एक्स्ट्रा, म्हणजे तुम्ही 12 जण या 13 जण त्या डगआउटमध्ये बसू शकता. 5 चला 2 वाढवलेत, त्यामुळे 15 जण फक्त बसू शकतात. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवले, फेकी सुद्धा झाली आहे. तोपर्यंत एक धाव घेण्याचा प्रयत्न. सौरभ वावाळ गोल्डी मैदानात आलाय आणि तो आल्यानंतर त्याने एकदा धावून कंप्लीट केली आहे. पहिली मॅच आहे जय दुर्गेश 11 वर्सेस प्ले बॉईज फुलपाडा. दोन्ही चांगल्या साईट एकमेकांसमोर आहेत, त्यामुळे या दोघांमधलं द्वंद्व बघण्यासारखं असणार आहे. अनिकेत मुळेला आता जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन खेळावं लागणार आहे. सईद आपको ऊपर बैठना है. बघा वारंवार आयोजन कमिटीच्या वतीने सांगण्यात येत आहे तिथे बसू नका कोणी, सगळ्या उठे त्या खुर्च्यावरती बसायचं आहे. मॅच स्टॉप होणार 2 मिनिटासाठी. आता आमचे हर्षित वारंवार कानामध्ये येऊन सांगतायत. सो आपल्याला विनंती आहे सगळ्यांनी खुर्चीवर बसा. बाकी जे टेबलवरती बसलेत त्यांनी बाजूला या. कुणीही तिथे खाली बसू नका. ज्या खुर्च्या आहेत त्यांच्यावरतीच बसायचं आहे. ओके, चला मॅचला सुरुवात करा. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. रवी घरतच्या हातामध्ये चेंडू, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि एका धाब्यासाठी खेळलंय. 3ऱ्या षटकाची सुरुवात. धावफलकाची धावा आहेत 9 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 2 विकेट गेलेले आहेत, महत्वपूर्ण विकेट. सय्यद आणि जयेश बनसोडे हे 2 खेळाडू मैदाना बाहेर. नो बॉल ऑन साईडला. हो हो, एक आशेचा किरण जागा झालाय प्ले बॉयजसाठी. आतापर्यंत जी काही धावांची गती होती किंवा धावांना जो काही अवजडपणा आलेला होता तो म्हणजे कुठेतरी फ्री झाला या नो बॉलने. नो +1 अशा 2 धावा आल्यानंतर इथून धावफलक बूम होऊ शकतं. अनिकेत मुळे आणि सौरभ वावाळ गोल्डी गेले काही वर्ष एकमेकांसमवेत खेळतात, एकमेकांबरोबर खेळतात, त्यामुळे दोघांचं ट्युनिंग सुद्धा चांगलं आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडून चांगली अपेक्षा. डाऊन द ग्राउंड चेंडू गेला गॅपमधून. दर्शन आहिरेच्या रॉंग अँगलने चेंडू होते फरार. सीमारेखा पार. MPL चौकार. दे दनादन चौकार. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. समोर आलेला चौकार. एका नो बॉलने मोमेंटम शिफ्ट. रविकांत घरात समोर जय. सौरभ वाबाल गोल्डी हातामध्ये चेंडू, फेकी झाली आहे. ओ यावेळेला दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न नाही, पहिल्या धावेला मला हट्टे झालेत. पहिल्या धावेसाठी हा संघर्ष बघायला मिळाला. आउटफील्ड खूप फास्ट आहे या मैदानावरती. ही आउटफील्ड इतकी टणक आणि चांगली बनवली आहे की तिथून बॉल वेगाने येतो आणि त्यामुळे तिथे रनआउटचे चान्स खूप मोठ्या प्रमाणात बनतात. आणि अशा वेळेला तुम्हाला खूप मोठ्या प्लॅनिंगने मैदानात उतरावं लागेल. ही मॅच निर्देशन आहे. ही मॅच तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने पुढे जायचं. धावफलके धावा आहेत 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 17 रन्स ऑन स्कोरबोर्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू. पहिली मॅच शिकण्यासारखी असणार आहे. त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये ज्या वेळेला तुम्ही याल, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ऑन साईडला गेलाय. एक धावफलकामध्ये ऍड होईल. 18. 3 षटकांचा खेळ संपतोय. 2 गड्यांच्या पतनानंतर प्ले बॉईज फुलपाडा 18 रन्स, 18 धावा धावफलकावरती. तीन षटकं 15 मिनिटाचा अवधी 4 षटकांसाठी. DBNच्या माध्यमातून बघा 2 चित्र या ठिकाणी दाखवली होती एकाच स्क्रीनवरती 2 भागामध्ये. फलंदाज काय करतात, क्षेत्ररक्षण करणारी टीम काय विचार करते. खूप चांगले टेलिकास्ट आणि या ब्रॉडकास्टिंग दुनियेमध्ये त्यांनी साधलेली प्रगती ही सुद्धा उल्लेखनीय राहिली आहे.
विघ्नेश साखलतोडेच्या हातामध्ये चेंडू, शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी तो आलाय आणि त्याच्या समोर अनिकेत मुळे. बेस्ट बॅटल असणार आहे या दोघांमधील. त्यावेळेला कवचेशाने मारण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये, रनआउटची संधी. पंच तिसऱ्या पंचांकडे जात असताना सूर लगावला गेला, बॅट ड्रॅग केली, त्यावेळेला त्या बॅटची जागा ही कुठे होती पाहिलं जाणार आहे. आमच्या पंचांनी तिसऱ्या पंचांना रेफर केलंय, मुख्य स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. दोन अँगलने बघितल्यानंतर अखेरकार नॉट आउट असा इशारा पंचांकडून. यावेळेला दुरून खेळण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी, बॅटची कडा घेऊन चेंडू मागे गेला, कोणती धाव येत नाहीये. 1-2 चौकार या मॅचला वेगळी दिशा देतील. 25, 26, 27, 28 या धावा तुम्हाला लढण्याचं बळ देतील आणि या पहिल्या मॅचमध्ये विजयासाठी कदाचित पुरेसे सुद्धा राहू शकतात. लेगस्टम्पच्या बाहेर वेगाने जाणारा चेंडू आणि अनिकेतने बल लेफ्ट केले चेंडूला, तिथे एक धाव येताना दिसतीये. समोर डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं, हातामध्ये फिलिप्सचा चेंडू जातोय, फेकी केली गेली, एक धाव तोपर्यंत धावून कंप्लीट. एका धावेने पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. 22 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. समोर डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेला स्वयं गिरकरच्या हातामध्ये चेंडू आल्यानंतर सिंगल धाव येते. एक धावेने पुन्हा एकदा धावफलक पुढं. रन बॉल ही स्थिती आहे सध्याची. इथून पुढे या शेवटच्या चेंडूवरती जर का चौकार आला तर मजा येईल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फिलिप्सच्या हातामध्ये चेंडू, फलंदाज अनिकेत मुळे बाद. अजून एका विकेटचं पतन. 23 वरती धावफलक थांबलं. 24 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. ते प्ले बॉयज फुलपाडा या संघाच्या वतीनं जयू दुर्गेश 11 या संघासमोर. यानंतर होणारी मॅच आयेकवेरा नारंगी विपक्ष DCC नवापूर. मी विनंती करेन मृदुल मेहर यांना की आपण क्रिकेट आमची जान, क्रिकेट आमची शान, क्रिकेट आमची जान. थँक्यू डीजे. अरे डीजे थँक्यू. पहिली इनिंग झाली आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 24 धावांचं लक्ष. 2 कर्णधार आयेकवीरा नारंगी विपक्ष DCC नवापूर. टॉस का बॉस मध्ये जोडले जातात मृदुल मेहर. येस, धन्यवाद. मी विनंती करतो मान्यवरांना, हेमांगी पाटील वहिनी साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते. वहिनी साहेब आपण यायचं आपल्या शुभ हस्ते. ह्या स्पर्धेचा टॉस केला जाईल. एकीकडे DCC नवापूर आहे, विपक्ष आयेकवीरा नारंगी. दोन्ही संघाचे कर्णधार मित्रांनो आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करतोय. दोन कर्णधार, एकीकडे जतीन तांडेल आहे, दुसरीकडे पियुष पाटील. हेमांगी पाटील वहिनी साहेब यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. एकीकडे MPL 6 आहे, दुसरीकडे गुरुदत्त क्रिकेट क्लब असा हा कॉल द्यायचा आहे. MPL असा आवाज आणि MPL आहे अर्थातच नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. मॅडम आपल्याला विनंती असेल आपण पुन्हा एकदा आसनस्थ व्हायचंय. पियुष नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, काय डिसिजन असेल? आम्ही फिल्डिंग करू पहिला. आज नवीन हंगामातील खऱ्या अर्थानं ही दुसरी स्पर्धा आपल्या भेटीला येते. ज्या प्रकारचं आयोजन नियोजन संपूर्णतः आज गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित हा MPLचा थाट आज मनवेलपाडा नगरीमध्ये येऊन कसं वाटतंय? आयोजकांना ऐकायला आवडेल. खूप चांगलं वाटते. यांचं आयोजन तर खूपच चांगलं असते. दरवर्षी आम्ही इकडे मॅच खेळतो, खेळायला खूप मजा येईल. येस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील आपल्याला. जतीन तांडेल तुझ्या दिशेने येतोय, नाणेफेकीचा कॉल जिंकला असता काय डिसिजन असतं? आम्हाला सुद्धा बॅटिंग घ्यायची होती. आता मर्जीनुसार आपल्याला बॅटिंग आलेली आहे, टॉस हरून देखील, परंतु आपण देखील एक चांगले आयोजक आहेत. आज ह्या नगरीमध्ये येऊन मनवेलपाडा नगरी आणि ज्या प्रकारचं आयोजन नियोजन हा थाट पाहून थोडक्यात ऐकायला आवडेल आयोजकांना. नक्कीच खूप चांगलं आयोजन आणि नियोजन केलं आहे, कारण मेहनत दिसते इथे समोर.
पहिल्या दिवसापासूनच स्क्रीन आणि हे पूर्ण पब्लिक आज पहिल्या मॅचपासूनच एवढी पब्लिक आहे, तर रात्रीपर्यंत किती पब्लिक होऊ शकते. खरोखर खूप चांगलं आयोजन आहे. येस, खूप साऱ्या शुभेच्छा जतीन आपल्याला देखील असतील. टॉस की बॉसमधून अहवाल असा येतोय, प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय. आई एकविरा नारंगीचा संघ आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. दुसरीकडे दोन्ही संघांना जे हवा होत आहे ते मिळत आहे. पुन्हा येतोय एकदा द व्हॉइस ऑफ वसई तालुका भरत मोरे सरांच्या दिशेनं. थँक्यू मृदुल. आणि जाऊया दुसऱ्या इनिंगकडे, ज्या ठिकाणी धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक संपलं, 6 धावा धावपल करते. हे आमचं डगआउट खेळाडू कक्ष, त्याच्यामध्ये सर्व खेळाडू आहेत. बघा, आयोजन म्हटलं की प्रत्येकजण महत्त्वाचा. प्रत्येकजण म्हटल्यानंतर ज्याने मैदानाची डागडुगी केली, त्याच्यामध्ये साफसफाई म्हणा किंवा मैदान बनवण्यासाठी, हे मैदान बनवण्यासाठी ज्यांच्या माध्यमातून ट्रॅक्टरची सुविधा देण्यात आली, ते अशी योगेशजी पाटील आणि चालक सन्माननीय जयदेव पाटील यांनी सुद्धा खूप मोठं योगदान दिलं होतं. हे मैदान बनवण्यासाठी, त्याचबरोबर हा संपूर्ण आराखडा उभा करण्यासाठी एक की रोल कोणतरी अदा करत असतो. आणि त्या की रोलमध्ये आमचे मितेश पाटील, जे नेहमीच गुरुदत्त क्रिकेट क्लबच्या आयोजनामध्ये त्यांचा पुढाकार असतो, त्यांचा खूप मोठा वाटा होता. त्याचबरोबरीनं या स्पर्धेला सालाबादप्रमाणे सहकार्याची भूमिका दाखवणारे म्हणजेच विनोददादा पाटील, हेमांगीताई पाटील, मिनलताई पाटील, मंगेशजी पाटील, दीपेशजी पाटील, अतुलदादा पाटील, आशू पाटील, रोहित पाटील, पंकजदादा पाटील, या कुमार गावड, या सगळ्यांनी केलेली मेहनत मोठी आहे, सहकार्य मोठं आहे, त्याबद्दल त्यांचासुद्धा मनापासून आभार. त्यानंतर हरेश्वरजी घरतसाहेब, प्रवीणजी पाटील, गणेश पाटील, हेमंत पाटील, या सगळ्यांचं मनापासून आपलंसुद्धा योगदान खूप मोठं आहे. आणि त्याचमुळे ही स्पर्धा इतक्या चांगल्या रीतीने आपल्या सर्वांसमोर गेली 6 वर्ष पार पडत आली आहे. दुसरं षटक, आणि दुसऱ्या षटकामध्ये 1 डॉट आलाय आणि 2 सिंगल आल्यात. या धावा तितक्या मोठ्या की छोट्या, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळणार आहे. कारण प्ले बॉयज जरी धावा कमी असल्या तरी सुद्धा त्यांची हवा काही कमी नाही आहे. या कमी धावांना वाचवण्याची धमक, कुवत सगळी त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे या धावांचा बचाव हा सुद्धा होऊ शकतो. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या परिभाषेत जर म्हणायचं झालं तर एका धावेचा डिफरन्स अजूनही आहे. आणि त्यामुळे ही मॅच कधीही 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 वळू शकते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पण बॅट आणि बॉलचा संपर्क तितकाचा खासा नाही आहे. लेग बायचा इशारा पंचांकडून देण्यात आला आहे, गंभीर पाटील यांच्याकडून. एक नामवंत पंच, गंभीरचा फिटनेस, गंभीरची ती समयसूचकता, ती निर्णय क्षमता, त्याचं विशेष कौतुक. गेले कित्येक वर्ष या पंचाच्या भूमिकेमध्ये ते आपली कला दाखवतात. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा हा चेंडू होता, त्याला छेडखाणी करण्याचा प्रयत्न डिक्लेअरच्या दिशेने जातो. 1 धाव येते, सिंगलने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. आणि षटक क्रमांक 2 संपत असताना धावफलक धावा 11. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 12. 12 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज असणार आहे ती 13. 12 मध्ये 13. या ऐकूयात एक सुंदर गीत. ही दमदार खेळी पाहुणी झाले अजब, सारे पाहुणी झाले अजब. 1 नंबरचा संघ मनवेल पाड्याचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. थँक्यू टू जय. हो, या वेळेला चेंडू हातामध्ये, रनआउटची संधी. ओ ये क्या हुआ है? एक मोठा चान्स, एक मोठी संधी इथे गमावली आहे. गुडलीच्या हातामध्ये चेंडू आणि त्यानंतर फेकी करत असताना अनिकेत मुळेच्या खूपच लांब या चेंडूला फेकलं होतं आणि त्यानंतर ओहथ्रूच्या रूपाने 1 धाव सुद्धा ऍड होताना दिसते. जिथे विकेट होती तिथे 2 धावा आल्यात. म्हणजे हा सामना जिथे टर्न होणार होता तिथंच एक सपोर्टिव्ह भूमिका. 2 धावा धावफलकामध्ये ऍड होतील
आता रन बॉल इक्वेशन 11 चेंडू 11 धावा. अनिकेत मुळे समोर, दर्शन आहिरे. काय होईल? हो 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 हो, यावेळेला चेंडू मागे खेळला गेला, एका धावेसाठी सिंगल. पहिला सामना हेच दाखवतोय की या मैदानावरती तुम्हाला एक एक धाव काढण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. ही सीख आहे आतापर्यंत झालेल्या खेळातून मिळालेली. आणि या शिखेला बघता किती धावा. ओ यावेळेला दुरून दुरून फुलटॉस बॉल होता, त्याला कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटला लागून चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने जातो. स्क्वेअर ऑफ द विकेट, जिथे एकच धाव आणि सिंगल धावाने धावफलक वाढेल. 9 चेंडू 9 धावा. जयेश बनसोडे, अनिकेत मुळे, रोहित जाधव, संकेत, हा बॉलिंग लाईनअप आहे. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला बॅटिंग ऑर्डरमध्ये सुद्धा खूप मोठी गहराई, फिल्डिंगमध्ये सुद्धा चांगले खेळाडू या संघामध्ये आहेत. त्यामुळे वेल बॅलन्स टीम आहे प्ले बॉयची. त्यामुळे या धावांचा बचाव करणं त्यांच्यासाठी तितकंसं अवघड नाही आहे. एक धाव प्रत्येक चेंडू गणिक येत असताना दिसते, म्हणजेच रन बॉलला पुढे नेत असताना ते इक्वेशन कायम ठेवण्याचा प्रयत्न. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवले गेल्या. रनआउटची संधी असताना काही ते विकेट आली आहे का? पंच गंभीर याने तिसऱ्या पंचांना रेफर केलाय. क्विक अँड फास्ट आउट फील्ड आणि त्याच्यावरून आलेला हा गतिमान थ्रो हेच दाखवलं जाते. चेंडू कुठे होता, यष्टीवरती लागला तेव्हा बॅट कुठे होती, बिलकुल क्लिअर विजिबल होत आहे. आमच्या DBNच्या टीमद्वारे दाखवलं जात आहे. कॅमेरामॅनद्वारे ही संपूर्ण चित्र खूप चांगल्या प्रकारे कॅप्चर केली गेल्यात. आणि त्यानंतर इझी टू सी. ये क्या हुआ है? बॅट केव्हा आतमध्ये आली, स्टंप डिस्क्लोज केव्हा झाला, येस. आणि इथे 75 हवेमध्ये फलंदाज बाद, येस, इट्स ॲब्सोल्युटली विकेट. त्याचं कारण आहे ज्या वेळेला तो चेंडूचा संपर्क झाला त्याच वेळेला बॅट ही लाईनच्या मागे होती, क्लिअरली दिसून आलं होतं. पण पंचांनी त्या गोष्टीला चेक करण्यासाठी तिसऱ्या पंचानं रेफर केलं. फलंदाज बाद झालेत. आता इक्वेशन येऊन थांबले 7 चेंडू 8 धावांवरती. मिनलताई पाटील मॅडम आपल्यातून रजा घेतात, धन्यवाद. येणारे 4 दिवस सतत येत राहा अशीच विनंती. इम्तियाज भाई शेख आपलं सुद्धा मनापासून आभार. आपण आपला मूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल. चला मैदानाच्या दिशेने जाऊया, ज्या ठिकाणी 6 चेंडू आणि आता 7 धाव्यांची गरज. पहिलाच सामना इतका रफ अँड टफ आहे, इतका क्लोज आहे, लो स्कोरिंग सामना हाय व्होल्टेज बनत चालला आहे. तर येणारे 4 दिवस काय कहाणी असणार, हळूहळू तुम्हाला या सर्व गोष्टींचा आस्वाद घेता येणार आहे. आणि म्हणूनच NPL हे सुपर डुपर होताना आपल्या सर्वांना दिसणार आहे. त्याचं कारण एकच आहे, इथे रन बनतील, रनचा पाठलाग होणार आणि प्रत्येक धावांच्या पाठलागासाठी बचावासाठीचा तो संघर्ष हा रोमहर्षक असणार आहे. तुर्तास रोहित जाधव, रोटीच्या हातामध्ये चेंडू, समोर दर्शन आहिरे, प्ले बॉयज फुलपाडा. प्ले बॉयज फुलपाडा आणि त्याच्यासाठी क्षेत्ररक्षणाची सजावट. ऑन साईडला सुयोग खांडेकर, प्रतीक सिंग, जयेश बनसोडे आणि संकेत हे ऑन साईडला आहेत. तर ऑफ साईडला अनिकेत मुळे, सौरभ वावाल, गोल्डी, राहुल परदेशी, धीरज कोरपे, हे असे 8 खेळाडू आणि यष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये सईद सय्यदला आपण बघतोय. वेळेचं बंधन आहे, वेळेचा येस टायमर ऑन आहे आणि वारंवार हे सांगितलं सुद्धा जातं आयोजन कमिटीच्या वतीनं. लेट्स सी. 6 चेंडू आणि 7 धावा. रोटी समोर, दर्शन, पहिला बॉल. हो, यावरचा चेंडू लेग ब्रेक, आतमध्ये येणारा चेंडू, शेवटच्या क्षणाला त्याला दिशा दिली, आली सिंगल धाव. ही मॅच ज्यावेळेला 1 बॉल 2, 2 बॉल 3 वरती जाईल त्यावेळेला खरी मजा येणार आहे. प्रत्येक बॉलवरती एक आल्यानंतर अशीच काहीशी पुढे पुढे जात असताना प्रत्येक प्रेक्षकाची उत्कंठा शिगायला पोहोचेल या मॅचचा रिझल्ट बघण्यासाठी. त्यावेळेला हा होल्ट वाढत असताना दिसणार आहे या मॅचचा. लेट्स सी काय होतं येणाऱ्या 5 चेंडूमध्ये. रोहित जाधव समोर, आता विकास दसकर, चिका. 1 धाव म्हणजेच एका चौकाराचा फासला, रनआउट. यावेळेला काय घडलंय,
सौरभ वाबाल गोल्डी याच्याकडून दुसरी चूक आणि ही दुसरी चूक सरळ चौकाराला आमंत्रण. मॅच पूर्णपणे झुकती झाली आहे. थँक्यू. ये पेशन्स का खेळ आहे भिडू. तुम्ही 24 धावांना कितीपर्यंत रोखून धरताय. तुमचा संयम किती बलवान आहे, किती बळकट आहे, त्याच्यावरती या रन बॉलच्या मॅचेस डिपेंड करत असतात. इथं संयम गमावलाय. 2 पायांच्या मधून अगदी सहज सोपा चेंडू सोडलाय आणि तो चेंडू सीमारेखा पार जात असताना ही मॅच सोपी होत चालली. आता 5-4 चेंडू आणि येस काय झालं मागचा काय ते सांगा. नॉट आउट आहे मागे आयोजन कमिटीच्या वतीने सांगण्यात आलंय. दोन धावांची अजूनही गरज आहे. येणाऱ्या 4 चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. हातामध्ये चेंडू, रनआउटची संधी, फलंदाज बाद. मॅच अभी ऑन आहे. आता 3 मध्ये 2. 3 मध्ये 2 जिंकणार कोण? चला लास्ट 2.42 सेकंड. धन्यवाद ऋषिदा देसाई, संबंधता काळे, दिलीप शर्मा, आपलं मनापासून आभार. चला 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. रोहित जाधव टॅप केलं चेंडूला, एका धाब्यासाठी पाठवलं. आता 2 मध्ये 1. 2 मध्ये 1. दर्शन आहिरेने या सामन्याला अजून जवळ नेण्याचा प्रयत्न केला. 1 ओव्हरथ्रो आणि 1 चौकार जर वाचला असता तर ही मॅच कुठे असती. जर थारा नाही ही दुसरी बाब, पण शेवटी ज्या वेळेला आपण क्रिटिसाइज करतो एक मॅच संपल्यानंतर, त्यावेळेला या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात की आपण कुठे चुकलो, कुठे चुका झाल्या आणि त्याला सुधारण्यासाठी काय करणं गरजेचं आहे. 2 चेंडू आणि 1 धाव. इथे जर का डॉट आला तर अजून मजा येईल. पण रोहित जाधवच्या या चेंडूवरती रोहित पाटीलचा काय विचार आहे? पाटील वर्सेस जाधवचं ही युद्ध आहे. पाटील बाजी मारणार की जाधव ती बाजी मारण्यापासून रोखणार हे पाहावं लागणार आहे. MPL चा थरार, मनुलपाडा प्रीमियर लीगचा पहिला सामना, फर्स्ट मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा. 2 बॉल 1. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि अखेरकार हातामध्ये चेंडू. पंचांनी सांगितलंय, 3ऱ्या पंचांनी बघा तर इथे डाईव्ह जरूर लागले रोहितने. काय आता रोहित पोचलाय का बघितलं जाईल. फेकी केली जरूर होती, रनआउट मिळाला की नाही हे पाहिलं जातंय. डाईव्ह लगावली, दूरवरती हात. ओ ये क्या हुआ है. प्ले बॉयज फुलपाडा विचार करते की इथे विकेट मिळावी, पण जयू दुर्गेश 11 संघ काय विचार करतोय. स्टंपला कधी लागला, केव्हा लागला, काय दुसरा अँगल भेटतोय का. आमची टेक्निकल टीम येस नयन तांडेल दाखवण्याचा प्रयत्न करतायत. कुठे बॅट आली आणि कधी चेंडू लागलाय. नॉट आउट, मॅच फिनिश. सामना संपला, सामना जिंकला. जयू दुर्गेश 11 या संघाने पराभवाच्या